समास पाचवा. कहाणी निरूपण. श्रीराम. कोणी एक दोघे जण, पृथ्वी फिरती उदासीन. काळक्रमणे लागून, कथा आरंभिली. कुणी दोघे मित्र पृथ्वीवर अनासक्तपणे हिंडत होते. वेळ चांगल्या प्रकारे जावा म्हणून त्यांनी कथा सांगायला आरंभ केली. श्रोता पुसे वक्तयासी, कहाणी सांगा जी बरवीसी. वक्ता म्हणे श्रोतयासी, सावध ऐका. हे ऐकून श्रोता वक्त्यास म्हणाला, एखादी छानशी गोष्ट सांगा न. तेव्हा वक्ता श्रोत्याला म्हणाला की, कहाणी सांगतो ती तू सावधपणे ऐक. एके स्त्री पुरुषे होती, उभयतांमध्ये बहुप्रीती. एक रूपेची वर्तती, भिन्न नाही. एक स्त्री आणि एक पुरुष यांचे जोडपे होते. त्या उभयतांमध्ये अत्यंत प्रीती होती. त्यांच्यात जराही भिन्नत्व नव्हते. दोघे अगदी एकमताने एक रूप असल्यासारखे वागत असत. ऐसा काही एक काळ लोटला, तयास एक पुत्र झाला. कार्य करता आणि भला, सर्व विशी. असा काही काळ लोटला तेव्हा त्यांना एक पुत्र झाला. तो सर्व बाबतीत चांगला असून मोठा कार्यकर्ता होता. पुढे त्यासही झाला कुमार, तो पित्याहून आतुर. काही तदर्थ चतुर, व्यापकपणे. पुढे त्या पुत्रालाही एक कुमार झाला. तो पित्यापेक्षाही उतावळ्या स्वभावाचा आणि व्यापकपणे पित्यापेक्षा अर्धचतुर होता. तेने व्यापुदंड केला, बहुत कन्या पुत्र व्याला. उदंड लोक संचिला, नाना प्रकारे. त्याने व्याप खूप वाढवला आणि अनेक कन्यापुत्रांना जन्म दिला. याप्रमाणे नाना प्रकारचे असंख्य लोक निर्माण झाले. त्याचा पुत्र ज्येष्ठ, तो अज्ञान आणि रागीट. अथवा चुकता नीट, संहार करी. त्याचा सर्वात ज्येष्ठ पुत्र अत्यंत अज्ञानी आणि रागीट होता. कोणाचे जरा काही चुकले की तो संहार करी. पिता उगाच बैसला, लेके बहुत व्याप केला. सर्वज्ञ जाणता झाला, ज्येष्ठ पुत्र. पिता स्वस्थ बसून राहिला होता. त्याच्या लेकाने खूप व्याप वाढवला. तो ज्येष्ठ पुत्र चांगला जाणता आणि सर्वज्ञ होता. ना तू त्याचे अर्थ जाणे, पण तू तो काहीच नेणे. चुकता संहारणे, महाक्रोधी. नातू होता तो अर्धेच जाणत होता, तर पंतू काहीच जाणत नव्हता. तो महाक्रोधी होता आणि कुणी चुकले की त्यांचा संहार करी. लेक सकळांचे पालन करी, नातू मेळवी वरीच्या वरी. पण तू चुकल्या संहार करी, अकस्मात. सर्वांचे पालन पोषण करीत असे नातू वारंवार प्रज्ञा वाढवी, तर पण तू कुणी चुकले असता अकस्मात संहार करी. नेमस्तपणे वंश वाढला, विस्तार उदंडची झाला. ऐसा बहुत काळ गेला, आनंद रूप. याप्रमाणे नियमितपणे वंश वाढत गेला आणि प्रचंड विस्तार झाला. प्रथम बराच काळ मोठ्या आनंदात गेला. विस्तार वाढता गणवेना, वडिलास कोणीच मानिना. परस्परे किंतमना, बहुत पडिला. विस्तार इतका वाढला की मोजदाद करणे अशक्य झाले. पुढे वडिलांना कुणी मानेनासे झाले. सर्वांच्या मनात परस्परांबद्दल संशय वाढू लागला. उदंड घरकळ हो लागला, तेने कित्येक संहार झाला. विपट पडिले थोर थोराला, बेबंद झाले. उदंड गृहकळही सुरू होऊन त्यामुळे कित्येकांचा संहार झाला. थोरा मोठ्यातही
वितुष्ट आले आणि बेबंदशाही वाजले. नेणपणे भरी भरले, मग ते अवघे संहारले. जैसे यादव निमाले उन्मत्तपणे. अज्ञानाच्या भराने ते उन्मत्त झाले आणि मग सर्वांचाच यादव जसे उन्मत्तपणे एकमेकांशी भांडून मेले त्याप्रमाणे संहार झाला. बाप लेक नातू पण तू सकळांचा झाला निपातू. कन्या पुत्र हे तू मातू अनुमात्र नाही. बाप लेक नातू पणतू सगळ्यांचा संहार झाला आणि कन्या पुत्र पणतू नातू यापैकीही कोणी शिल्लक उरले नाही. ऐसी कहाणी जो विवरला तो जन्मापासून सुटला. श्रोता वक्ता धन्य झाला प्रचितीने. अशा या कहाणीचे जो विवरण करील तो जन्म मरण चक्रातून सुटेल. याची प्रचिती घेतल्याने श्रोता आणि वक्ता दोघेही धन्य झाले. ऐसी कहाणी अपूर्व जेते उदंड वेळ होत जाते. इतके बोलून गोसावी निवांत झाले. अशी ही अपूर्व कहाणी नित्य होत जात असते. इतके बोलून श्री गुरु निवांत झाले. आमची कहाणी सरो तुमचे अंतरी भरो. ऐसे बोलणे विवरो कोणी तरी. आमची कहाणी सरो आणि तुमचे अंतरात भरून राहो असे बोलून वक्ता म्हणतो की या कहाणीचे कुणीतरी मनन करावे. चुकत वाकत आठवले इतुके संकळीत बोलिले. न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. चुकत माकत जेवढे आठवले तेवढे संकलित करून येथे सांगितले. त्यात अधिक उणे काही झाले असेल तर श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे. ऐसी कहाणी निरंतर विवेके ऐकजे नर. दास म्हणे जगोद्धार तेची या रीती. अशी ही कहाणी जे नर निरंतर विचारपूर्वक ऐकतील रामदास म्हणतात की ते जगदुद्धार करतील. त्या जगोद्धाराचे लक्षण केले पाहिजे विवरण. सार निवडावे निरूपण यास बोलीचे. तो जगदुद्धार कसा होईल ते लक्षण ऐका. या कहाणीचे विवरण करून त्यातून सार निवडावे यालाच निरूपण असे म्हणतात. निरूपणी प्रत्यय विवरावे नाना तत्व कोडे उकलावे. समजता समजता व्हावे निस्संदेह. निरूपण लक्षपूर्वक ऐकावे. त्याची आपल्या अनुभवाशी सांगड घालून ते नीट समजून घ्यावे. म्हणजे त्यातील अनेक तत्वांचा उलगडा होईल आणि समजता समजता स्वानुभव येऊन श्रोता निसंदेह होईल. विवरण पाहता अष्टदेह पुढे सहजची निस्संदेह. अखंड निरूपणे राहे समाधान. पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 मिळून जे अष्टदेह आहेत त्यांचे विवरण करून पाहिले पाहिजे. साहजिकच श्रोता निस्संदेह होतो. मात्र अखंड निरूपण करीत राहिल्यानेच शाश्वत समाधान प्राप्त होते. तत्वांचा गलबला जेथे निवांत कैचे असेल तेथे. या कारणे गुल्लिप परते कोणी एके असावे. जेथे तत्वांचा गलबला असेल तेथे निवांतपणा कसा असेल. म्हणून या घोटाळ्यापासून कोणी एकाने नेहमी अलिप्त असावे. ऐसा सूक्ष्म संवाद केलाची करावा विशद. पुढिले समासी लघुबोध सावध ऐका. असा हा सूक्ष्म संवाद पुन्हा पुन्हा स्पष्ट करून समजून घ्यावा. आता पुढील समासात लघुबोध सांगितला जाईल तो श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे कहाणी निरूपण नाम समास 5वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे कहाणी निरूपण नाम समास 5वा समाप्त.